संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. KYC राहिलेल्या बहिणींना नोव्हेंबरपासूनचे न मिळालेले सर्व हप्ते मिळतील का? हेच अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सरकारने आत्ता ही वेबसाईट सुरू केलेली आहे, परंतु या वेबसाईटमध्ये फक्त कोण KYC करू शकतं, तर ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे, म्हणजे पर्याय निवडताना ज्यांची चूक झाली, जिथे होय होय होतं तिथे नाही नाही आणि जिथे नाही नाही होतं तिथे होय होय केलं. परंतु या सोडून अशा बाकीच्या भरपूर लाडक्या बहिणी आहेत की त्यांची KYC चुकलेली आहे, परंतु त्यांची दुसरी चूक झालेली आहे, दुसऱ्या प्रकारच्या चुका त्यांनी केलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींकडे काही कागदपत्र नाही आहेत आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची KYCच पूर्ण करायची राहिलेली आहे. मात्र आता अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्या आता या वेबसाईटवर KYC करू शकत नाही. मग आता अशा सगळ्या लाडक्या बहिणी काय अपात्र होणार? या सगळ्या लाडक्या बहिणी काय लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार? कारण की आता यांना सगळ्यांना, म्हणजे आता 90 लाख लाडक्या बहिणींमधून का सगळ्याच 90 लाख लाडक्या बहिणींची KYC ही चुकलेली नव्हती. त्यातल्या काही होत्या, काही म्हणजे आता 5 लाख आहे की 10 लाख आहे, आता हा निश्चित आकडा अजून आपल्यासमोर आलेला नाही आहे. तर आपण 10 लाख समजूया. चला, 90 लाखातल्या 10 लाख बहिणी अशा आहेत की त्यांची पर्याय निवडताना चूक झाली आणि त्यांची KYC चुकली. पण आता या लाडक्या बहिणींचा आता प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे, कारण की या लाडक्या बहिणी वेबसाईटवर आता KYC करू शकतात आहे आणि त्यांच्यासाठी सरकारने 31 मार्चपर्यंत त्यांना KYCसाठी मुदत दिलेली आहे. परंतु हे सोडून ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत KYC करायच्या, आता त्यांच्यासाठी सरकारने पुन्हा, म्हणजे जसं की ज्यामध्ये सर्व पर्याय आहेत अशी वेबसाईट सरकारने पुन्हा सुरू करायला पाहिजे. कारण की सरकारने जर ती वेबसाईट पुन्हा सुरू नाही केली तर पुन्हा तसंच होईल ना. 70 ते 80 लाख लाडक्या बहिणी या पुन्हा लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार. म्हणजे त्या पात्र असूनही, गरजू असूनही अशा लाडक्या बहिणींना लाभ कसा मिळणार? कारण की अशा लाडक्या बहिणींसाठी कोण लढणार? तर मी लढणार. अशा लाडक्या बहिणींसाठी मी लढणार आहे आणि आज आपण बघत आहोत त्यासाठी भाग पहिला. सरकार प्रत्येक वेळेला अर्धवटच KYC वेबसाईट आणत आहे. आता तिसऱ्यांदा पण सरकारने KYCची वेबसाईट सुरू केली, परंतु या वेबसाईटमध्ये सुद्धा मला असे वाटत होते की सरकार आता ही जी वेबसाईट आणलेली आहे त्यामध्ये सरकारने सगळेच पर्याय आणलेले असतील, म्हणजे जेवढ्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे तेवढ्या सगळ्या लाडक्या बहिणींची KYC आता या सुरू केलेल्या वेबसाईटमध्ये पूर्ण होईल. परंतु सरकारने पुन्हा तेच अर्धवट वेबसाईटमध्ये फक्त पर्याय ज्यांचे चुकलेत त्यांच्यासाठीच फक्त KYC ही आता होणार आहे. हो, बरोबर आहे. पण अहो, तुम्ही एकदाच आता जी केली ना, तर एकदाच वेबसाईट ओपन केली ना, तेव्हाच त्याच्यामध्ये सर्व पर्याय आणले पाहिजे होते ना. म्हणजे सगळ्याच लाडक्या बहिणींची KYC पूर्ण झाली असती. कारण की बघा, खूप अशा लाडक्या बहिणी आहेत हो की ज्या एकल आहेत. आता त्या कसं KYC करणार? त्यांची जर KYC राहिली असेल तर? कारण की सरकारने तसा पर्याय ठेवायला हवा होता ना वेबसाईटमध्ये. आधी पण सरकारने तीच चूक केली, आता पुन्हा तीच चूक रिपीट झालेली आहे. आणि ज्या निराधार आहेत, ज्या गरजू आहेत, ज्या परित्यक्त्या आहेत आणि ज्या बहिणी त्यांचे घटस्फोट पण झालेले नाही आणि पती पण सांभाळत नाही, मग आता अशा लाडक्या ज्या बहिणी आहेत, अशा लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांची KYC मग अपूर्णच राहील का? अशा लाडक्या बहिणींसाठी कोणीतरी तर लढलं पाहिजे हो, की सरकारपर्यंत जसा आपला आवाज
आपण जसं तुम्हाला माहीत आहे का ताई, सगळ्या लाडक्या माझ्या बहिणी, मी जवळजवळ 25 ते 27 व्हिडिओ अपलोड केले वेबसाईट सुरू करा म्हणून, आणि सरकारने तर आपली हाक ऐकली, वेबसाईट सुरू केली, पण ती वेबसाईटमध्ये पुन्हा तेच अर्धवट प्रकार. मग आता मी पुन्हा हा मुद्दा मी उचलून लावून धरणार, आणि या मुद्द्यासाठी आज माझा व्हिडिओ आहे. हा पहिला भाग आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे, की अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या या वेबसाईटमध्ये ई-KYC करू शकत नाही, आता अशा सगळ्या लाडक्या बहिणींनी मला सपोर्ट करायचा आहे. तुम्ही सपोर्ट केला ना तर पुन्हा आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार सर्व पर्यायांसकट पुन्हा वेबसाईट सुरू करणार. त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा, तुमची मला साथ हवी. तुम्ही भरभरून कमेंट करा. तुम्ही काय कमेंट करायची आहे की आमची ई-KYC राहिलेली आहे, सर्व पर्याय आणा, वेबसाईटमध्ये सर्व पर्याय आणा. अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणी मला साथ द्या, तुम्ही सपोर्ट करा, म्हणजे आपला आवाज सरकारपर्यंत जाणार. जसा मी याच्या आधी तुम्हाला माहिती आहे का, आपण आता हा तिसरा मुद्दा उचलून धरलेला आहे, लावून धरलेला आहे. सगळ्यात पहिला मुद्दा कोणता होता माझा? पती वडील दोन्ही नाहीत तर ई-KYC कशी करायची, या मुद्द्यावर सुद्धा मी भरपूर 15 ते 20 व्हिडिओ अपलोड केले होते. नंतर मी काय मुद्दा लावून धरला की ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही, ज्या बहिणींकडे काही पर्याय नाही, अशांनी ई-KYC कशी करायची, या मुद्द्यावर मी 25 ते 27 व्हिडिओ अपलोड केले. आणि आता मी तिसऱ्यांदा पुन्हा हा मुद्दा लावून धरत आहे. तर माझ्या लाडक्या बहिणींसाठी लढायचं आहे, कारण की 2-5 किंवा 50 हजार बहिणी नाही आहेत ना. अशा बहिणी किती आहेत? जवळजवळ 70 ते 80 लाख अशा बहिणी आहेत की त्यांची ई-KYC राहिलेली आहे. मग ई-KYC राहिलेल्या बहिणींसाठी सरकारने पुन्हा पूर्ववत सर्व पर्यायांसकट वेबसाईट आणावी, ही सरकारला प्रेमाने मी नम्र विनंती करत आहे. आणि त्यासाठी आता मला यापुढे आता मी दुसरं पण आणखीन मी 10 ठिकाणी अजून चक्कर मारणार आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी, की आता यासाठी पुन्हा तुम्ही सर्व पर्यायांची वेबसाईट सुरू करा. त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे ते आम्हाला सांगा, आम्ही करायला तयार आहोत. तर लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी आता मी वरपर्यंत जाणार, झगडणार. जसं मी याआधी पण केलं होतं, सगळीकडे मी फोन्स कॉल करायची, सगळीकडे भेटायची. अंगणवाडीमध्ये सुद्धा मी 10-10, 15-15 मी खेटरा मारलेल्या. तसंच मी आता वरपर्यंत पुन्हा जाणार, तुमच्यासाठी लढणार, त्याच्यावर पर्याय घेऊन येणार आणि हा मुद्दा आपण सरकारपर्यंत पोहोचवणार. म्हणूनच मला माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींची साथ हवी आहे. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मला साथ द्या, सपोर्ट करा, भरभरून कमेंट करा. काय आमची ई-KYC राहिलेली आहे, वेबसाईट पूर्ववत चालू करा, अशा पद्धतीने कमेंट करा.